नमस्कार. आज आपण रायतं बनवूया आंब्याचं. तर त्याच्यासाठी 5-6 आंबे आहेत आणि थोडी मी तयारी करते आणि मी तुम्हाला दाखवते. तर आता आपण रायतं करणार आहोत ना, तर त्याच्यासाठी हे आंबे उकडून घेतले आहेत. 5-6 आंबे आहेत, मस्त नरम नरम उकडले आहेत. त्याची साल काढून घ्यायची आणि पारांबी वेगळी करायची आणि त्याला रायत्याला लागणारी चटणी वाटायची. खोबरं, मिरची, धणे आणि लसूण घालून म्हणजे रायत्याला लागणारा मसाला. म्हणजे आपण तो गरम मसाला घालतो ना आमटीला वगैरे, तो नाही घालायचा. त्याच्यासाठी हा वेगळा तयार करायचा आणि मग लसूण आणि जिरं राई घालून फोडणीला द्यायचं आणि थोडं चवीपुरतं गूळ घालायचं. तर चला आता आपण बनवूया. मी हे पारांबे वेगळ्या करते आणि तयार करून घेते. आता आपण रायतं करायला घेऊया. तर त्याच्यासाठी मी आंबे साफ करून घेतले आहेत, पारांब्या वेगळ्या करून घेतल्या आहेत, साल बाजूला करून घेतली आणि ही हे केले, चटणी वाटून घेतली आहे, ती त्याच्यावर टाकते. अशी लावून घेऊया. आणि त्याच्यासाठी फोडणीला ही लसूण घेतली आहे, वरून टाकायला गूळ घेतलं आहे आणि जराशी राई आणि जिरं पण घेतलं आहे. तर आता तेल टाकते. आंबे उकडून घेतलेत ना, 2 शिट्या काढून, ते मस्त छानपैकी गरगरीत झाले आहेत आणि त्याच्यात ही चटणी टाकली आहे. त्याच्यामुळे ते आता ही चांगली अशी चमच्याने लावली ना की फोडणीला टाकलं की झालं. पाणी वगैरे बिलकुल नाही घालायचं ह्याच्यातच करून घ्यायचं. ते चटणी वाटणार ना त्याच्यातच. तर आता आपण लसूण टाकूया. रायत्याचे आंबे कसे, रायवळ आंब्याचं रायतं बनवतात. जास्त गोड पण नाही आणि एकदम आंबट पण नाही. आंबट गोड असे आंबे असले ना की रायतं छान होतं. आणि लोक जे आमच्याकडे मालवण पट्ट्यात लोक राहतात ना, त्यांना गावी गेली, मुंबईहून गावी गेली की त्यांना एकदा तरी रायतं पाहिजे असतं, खायला आवडतं. तर लसूण लाल झाली आहे, आता जराशी मोहरी टाकते. जिरं टाकते. आता आपण हे मिक्स केलेली चटणी याच्यात मस्त वास सुटलाय लसूणच्या फोडणीचा. आता चवीपुरतं जरासं मीठ टाकूया.
छान वाटते ना रायताचा रंग मस्त आलाय. आता ना गूळ घालूया. हे गूळ घालते. अशा प्रकारे तुम्ही एकदा तरी बनवा रायतं. आणि आता सध्या सीझन आहे ना आंब्याचं, तर गावी तर मिळतच असतील. इथे हे विकत आणलेले आंबे तर इथे मिळतात म्हणजे गावी मिळणारच ना. तर एकदा तरी करून बघा. रायतं किती छान वाटतं ते. वासच छान येतो. लसूणची फोडणी देतो ना, त्यामुळे मस्त वास येतो त्याला. मस्त घट्ट घट्ट झालं एकदम. अशा प्रकारे आंब्याचं रायतं बनवून तयार आहे. तुम्ही पण एकदा करून बघा. आणि अशा प्रकारे तुम्ही पण एकदा करून बघा आणि टेस्ट घ्या. बरं मग माझे छोटे छोटे ब्लॉग आहेत ते नेहमी बघत राहा आणि लाईक करा आणि शेअर करा. बाय.